सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करून मी माझ्या निवेदनास सुरुवात करतो. तसं पाहिलं तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हा काही छोटा विषय नाही, परंतु एका तासाची मर्यादा असताना त्याच्यामध्ये आपण पूर्ण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे सगळे गोष्टी कव्हर करू शकत नाही. त्यातल्या त्यात जे आपण कव्हर करणार आहे, आज जे आपण कव्हर सांगेल, तर आपण जे आज कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम येणार आहे सेल, दुसरं येणार आहे मॉर्गेज, तिसरं येणार आहे लीज. लीज सोबत जो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा विषय नाही, पण लीज सोबतच जो एक ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा विषय नाही पण त्याच्याशीच संबंधित आहे तो म्हणजे लिव्ह अँड लायसन्स. त्याच्यानंतर आपण कव्हर करणार आहे एक्सचेंज आणि सगळ्यात शेवटी आपण कव्हर करणार आहे गिफ्ट. ही एका तासाची मर्यादा असताना आपण एवढे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातून काही सुटलं आणि कोणाला काही अडचणी असतील तर त्याच्यानंतर तुम्ही केव्हाही विचारलं तर तुमचे स्वागत आहे. तर आता ज्यावेळेस आपण सेल या विषयावर सगळ्यात पहिले आपण येऊ या सेल या विषयावर. आता सेल म्हणजे काय आहे हे करण्याकरता आपल्याला फक्त ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच आहे का, तर याच्यासोबत अजून बाकीची बरेचसे ऍक्ट आहे. आता मी तुम्हाला समजून सांगण्याकरता एक उपमा देतो. म्हणजे तुम्ही स्वतःला समजा की मी एक शेफ आहे आणि मला एक पदार्थ बनवायचा आहे, तर त्याच्याकरता आपण काय करतो की आवश्यक ज्या गोष्टी आहे त्या अशा आपण वेगवेगळ्या एका ठिकाणी जमा करून ठेवतो आणि नंतर त्याच्यातून आपण पदार्थ तयार करतो. तर आता या सेल करता आपल्याला दोन पार्ट मध्ये तयारी करायची आहे. एक म्हणजे कायदा आणि दुसरी म्हणजे त्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या गोष्टी. कायदा म्हणजे कुठला, तर सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. मग याच्यासोबत दुसरा जो ऍक्ट येतो तो म्हणजे रजिस्ट्रेशन ऍक्ट. तिसरा जो ऍक्ट येतो याच्यासोबत जो तिसरा ऍक्ट येतो तो येतो बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट. या तीन ऍक्ट नंतर जर जो पदार्थ तयार झाला तो बिघडला किंवा त्याच्यावर आपल्याला काही कारवाई करायची झाली तर त्याच्याकरता आपल्याला उपलब्ध असणारा ऍक्ट म्हणजे तो आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. असे चार ऍक्टचे जे बंडल आहे त्याच्यापासून जो तयार होणारा पदार्थ आहे त्याला पदार्थ म्हणजे तुम्ही टेक्निकली खरोखर पदार्थ समजू नका काय, हाही आपण फक्त त्याला उपमा देतोय. नाही तर जसं पुण्याला वगैरे प्रकरण झाले की बॉस सेल म्हणजे त्यांनी खाऊन टाकलं असातला प्रकार नाही आहे तो, जे दोन आपले राजकारणी लोकांबद्दल घडलेलं आहे तसं नाही आहे. तर ही फक्त आपण एक उपमा देतो आहे. तर आता मी तसं तुम्हाला सांगितलं तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हा आपण एक पहिला ऍक्ट घेतला. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी घेताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे कुठल्या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. तर याच्यातला चॅप्टर येईल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. ज्यावेळेस सेलशी संबंधित येतो त्यावेळेस त्याचा विषय येतो चॅप्टर 3 सेक्शन 54. आलं का लक्षात? चॅप्टर 3 आणि सेक्शन 54. आता बाकीचे जे ऍक्ट आहेत याच्याशी अनुषंगाने त्याच्यावर आपण नंतर येऊ. याच्याकरता सेल म्हणजे काय आहे, तर सेल म्हणजे ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट इन दी प्रॉपर्टी. कसं काय तो अलॉंग विथ कन्सिडरेशन. म्हणजे कन्सिडरेशन हे कसं असू शकतं, तर ते एकाच वेळी असू शकतं किंवा ऍग्रीड किंवा पार्टली ऍग्रीड अँड पार्टली पेड अशा प्रकारचं जे ट्रान्झॅक्शन होतं त्याला म्हणतात सेल. आपण आजच्या पुरता जो विषय मर्यादित ठेवणार आहे तो म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. सेल हा इमूव्हेबल प्रॉपर्टी पुरता आपण मर्यादित ठेवतोय. तर याच्याकरता काय काय गोष्टी आवश्यक आहे, आपल्याला लागेल एक सेलर. सेलर म्हणजे कोण असू शकतो की ज्याच्याकडे याच्याशी संबंधित कुठे येतो आपण सेक्शन 10 ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. म्हणजे कोण असायला पाहिजे की जो एक सज्ञान म्हणण्यापेक्षा इन्सेन नाहीये असा व्यक्ती, ज्याची एबिलिटी टू कॉन्ट्रॅक्ट आहे असा व्यक्ती, ज्याला सगळं समजतं असा व्यक्ती, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे असा व्यक्ती, याला म्हणतात सेलर किंवा ट्रान्सफरर किंवा व्हेंडॉर. ट्रान्सफरर, सेलर, व्हेंडॉर अशा प्रकारचे त्याला नाव देतात. आता जो प्रॉपर्टी विकत घेतो
त्याला म्हणतात परचेसर किंवा परचेसी किंवा व्हेंडी किंवा ट्रान्सफरी. हे कुठलेही नाव असले तरी आपल्याला सोप्या भाषेत ज्याला म्हणतो घेणार आणि देणार. आता तुमच्याकडे काय आलेलं आहे, एक घेणार आलेला आहे, एक देणार आलेला आहे. मग आता आपण येऊ आता रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये. रजिस्ट्रेशन ऍक्टचा कुठला सेक्शन याच्याशी संबंधित येतो, तर तो येतो सेक्शन 17 ऑफ रजिस्ट्रेशन ऍक्ट, जो असा म्हणतो की जर एखाद्या प्रॉपर्टीची किंमत 100 रुपयापेक्षा जास्ती आहे आणि त्याचा जर सेल करत असेल तर त्याच्याकरता ते डॉक्युमेंट नोंदणीकृत असायला पाहिजे. आता आपल्याकडे आला सेल आला, किंमत ठरलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण त्या प्रॉपर्टीची किंमत 1000 रुपये ठरलेली आहे, प्रॉपर्टी 100 स्क्वेअर फीट. मग आता हे लिहायचं कसं, तर त्याच्याकरता ही तरतूद जी दिलेली आहे, म्हणजे सेल मध्ये कमीत कमी काय काय गोष्टी आल्या पाहिजे याची तरतूद जी दिलेली आहे ती सेक्शन 22, 23, 24 ऑफ रजिस्ट्रेशन ऍक्ट. म्हणजे ती काय लिहिलेली आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आलं पाहिजे. डिस्क्रिप्शन इन द सेन्स त्याचा सर्वे नंबर, प्लॉट नंबर, एनए ऑर्डर नंबर, क्षेत्रफळ, कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन, या गोष्टी या आल्या पाहिजे डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी मध्ये. सेकंड पार्ट जो त्याच्यामध्ये आलेला आहे तो आहे कन्सिडरेशन पार्ट. कन्सिडरेशन म्हणजे तुम्ही आज काय दिलेलं आहे, जर सगळी आज दिली असेल तर आज, किंवा तुम्ही पार्टली आज दिली असेल आणि पार्टली तुम्ही काही दिवसांनी देत असाल तर तसा उल्लेख, अशा प्रकारचा उल्लेख डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये हे डॉक्युमेंट आपलं तयार झालेलं आहे. डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर दोन्ही पार्ट्यांच्या सह्या झाल्या आहेत, तर हे सेल कंप्लीट झालेलं आहे का, तर निश्चितपणे नाही. सेल कंप्लीट होण्याकरता आपल्याला ते जसं डॉक्युमेंट रजिस्टर करणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी पण देणं आवश्यक आहे. आणि ती कुठल्या ऍक्ट अंतर्गत येते, तर ती येते बॉम्बे, आता ज्याचं नाव झालंय महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट. याच्यातली तरतूद कुठली आहे, जी सेल करता जी तरतूद असणार आहे ती कुठली तरतूद येते, बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट मध्ये अशी शेड्यूल दिलेली आहे. त्या शेड्यूल 1 मध्ये आर्टिकल 25 च हेड जे आहे ज्याला म्हणतात कन्व्हेन्स, त्या याच्या खाली आपल्याला स्टॅम्प ड्युटी द्यायची आहे. आता वेगवेगळ्या भागाकरता ही वेगवेगळी स्टॅम्प ड्युटी असते. आपण जर आपल्या अकोला शहरापुरता मर्यादित विचार केला तर अकोला शहराकरता 6% ही मार्केट गव्हर्नमेंट रेटनरची जी रेट आहे त्याप्रमाणे 6% स्टॅम्प ड्युटी. आता आपण इथपर्यंत आलाय, घेणार आहे, देणार आहे, कन्सिडरेशन झालेलं आहे, प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन झालेलं आहे, इथपर्यंत आलेलो आहे. आता हे डॉक्युमेंट कुठे रजिस्टर होऊ शकतं, लक्षात घ्या. सेक्शन 28 रजिस्ट्रेशन ऍक्ट असा म्हणतो की जर एखादी प्रॉपर्टी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या, सेक्शन 28 असा म्हणतो की ज्या सब रजिस्ट्रार ऑफिसच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये ती प्रॉपर्टी असेल त्या सब रजिस्ट्रार ऑफिसच्या अखत्यारीत हे डॉक्युमेंट रजिस्टर होऊ शकतं. मागच्या वर्षी याच्यामध्ये एक अमेंडमेंट अशी आली की जिल्ह्यामध्ये म्हणजे अकोल्यातल्या प्रॉपर्टीचं सेलडीड हे मूर्तिजापूरमध्ये येऊ शकतं, बार्शी टाकळीला येऊ शकतं, तेल्हाऱ्याला येऊ शकतं, जिल्ह्यामध्ये कुठे येऊ शकतं. हे पण असं नाही येऊ शकणार की अकोल्याच्या प्रॉपर्टीचं सेलडीड हे अमरावती, जळगाव या ठिकाणी होऊ शकणार नाही. पण याला एक ऑप्शन आहे, म्हणजे एक तरतूद अशी आहे की जर एखाद्या सेलडीड मध्ये 2 प्रॉपर्टी आहे आणि त्यातली एक प्रॉपर्टी अकोल्यात आहे, एक प्रॉपर्टी अमरावतीला आहे, तर अशा प्रकारचं सेलडीड हे अकोला येथेही रजिस्टर केल्या जाऊ शकतं, अमरावती येथेही रजिस्टर केल्या जाऊ शकतं. त्याच्याकरता जी आवश्यक तरतूद आहे ती फक्त समजा आपण अमरावतीला रजिस्टर करत असू तर अकोल्यातली जी प्रॉपर्टी आहे त्याचं अकोला सब रजिस्ट्रार ऑफिस मधून व्हॅल्युएशन सर्टिफिकेट घेऊन मग तरच ते त्या ठिकाणी डॉक्युमेंट रजिस्टर होऊ शकतं. या झाल्या बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट आणि रजिस्ट्रेशन ऍक्टच्या तरतुदी.
आता याच्यामध्ये अजून एक अमेंडमेंट आली आहे जी 2012 ते 16च्या दरम्यान आलेली आहे. पहिले काय होतं की पहिले सेल डीड वर फोटो लावण्याची गरज नव्हती. ती 32A अमेंडमेंट आली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक सेल डीड वर घेणारे आणि देणारे याचे फोटो, थंब आणि सिग्नेचर ह्या गोष्टी आवश्यक आहे. तुम्ही जर कधी कोर्टामध्ये केसेस बघताना प्रायर टू 2000 चे सेल डीड बघा, प्रायर टू 2099 वगैरे, त्यावेळेचे जर तुम्ही सेल डीड बघितले तर त्याच्यावरती बऱ्याचशा सेल डीड वरती घेणाऱ्याची सही नसायची, फक्त देणाऱ्याची सही, साक्षीदार आणि अंगठा असा असायचा. पण अशा प्रकारचे फ्रॉड लक्षात आल्यानंतर ही तरतूद करण्यात आली. आता आपण जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं घेणार आहे, देणार आहे, सेलडीडचा ड्राफ्ट झालेला आहे, स्टॅम्प ड्युटी पे केलेली आहे, सह्या झाल्या आहे आणि ते रजिस्टरही झालेलं आहे. पण अनावधानाने असं लक्षात आल्यानंतर की ह्याच्यामध्ये एक त्रुटी राहिलेली आहे. जो त्रुटी म्हणजे अशा प्रकारची झालेली आहे की प्लॉट नंबर चुकलेला आहे किंवा एरिया चुकलेला आहे किंवा घेणाऱ्या देणाऱ्याचे पॅन कार्ड, आधार कार्डचे नंबर चुकलेले आहे किंवा घेणार आणि देणार यांचे नावामध्ये काहीतरी चूक झालेली आहे, जुना खरेदी क्रमांक चुकलेला आहे. तर मग हे सेलडीड जे झालेलं आहे हे इलिगल होईल का? तर हे इलिगल होणार नाही, पण त्याच्यामध्ये आपल्याला ती दुरुस्ती करता येते. ती तरतूद दिलेली आहे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये, त्याला म्हणतात रेक्टिफिकेशन. आणि मग आपण रेक्टिफिकेशन डीड करू शकतो. रेक्टिफिकेशन डीड करण्याकरता देखील जशा सेलडीड रजिस्ट्रेशन करण्याच्या ज्या तरतुदी आहे तशाच प्रकारच्या तरतुदी फॉलो करायच्या आहे. आता हे सगळं झाल्यानंतर त्याला आपण म्हणू शकू की हा सेल जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. सेलर जो आहे त्याला प्राप्त असलेले सर्व अधिकार हे त्यांनी बायरला ट्रान्सफर केलेले आहेत. आता सेलडीड हे व्हॉइडही होऊ शकतं, व्हॉइडेबलही होऊ शकतं. व्हॉइड सेलडीड म्हणजे काय तर लक्षात घ्या की जे डॉक्युमेंटच मुळात इल्लीगल आहे, म्हणजे मला ते खरेदी खत करून देण्याचा अधिकारच नव्हता, माझी ती प्रॉपर्टीच नव्हती, तरी मी त्याला ती खरेदी खत करून दिलेलं आहे. म्हणजे काय, सिन्स द इन्सेप्शन ते डॉक्युमेंट व्हॉइड आहे, म्हणून त्याला म्हणतात व्हॉइड डॉक्युमेंट. आणि आता व्हॉइडेबल सेलडीड कसं आहे, मला अधिकार होते, मी ते सेलडीड करून दिलेलं आहे, परंतु माझं ज्यावेळेस म्हणणं असं आहे की बाय वे ऑफ फोर्स किंवा माझी दिशाभूल करून हे डॉक्युमेंट करून घेतल्या गेलेलं आहे, तर ते डॉक्युमेंट जे आहे ते व्हॉइडेबल होतं. पण केवळ मी म्हणतोय म्हणून व्हॉइडेबल होत नाही, तर त्याच्याकरता आवश्यक असते ती कोर्टाची डिग्री. ज्यावेळेस कोर्ट डिक्लेअर करेल की हे व्हॉइडेबल होतं, त्याच वेळेस ते सेलडीड कॅन्सल केलं म्हणून ट्रीट होते. अशा प्रकारे हा सेल आहे. आता याच्यामध्ये सेलरवर ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज टाकलेल्या आहे ऍक्ट मध्ये, सेलरवर ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज टाकलेल्या आहेत त्या म्हणजे त्यांनी सर्व वस्तुस्थिती जी आहे ती डिक्लेअर करायला पाहिजे. डिक्लेअर करायला पाहिजे म्हणजे कसं की मला हे टायटल कसं प्राप्त झालेलं आहे, मला हे विकण्याचे अधिकार कसे प्राप्त झालेले आहे, याच्यावर मी काही कर्ज बोजा घेतला आहे का, घेतला असेल तर तो फेडला आहे का, ज्या तारखेपर्यंत सेलडीड करून देतो आहे तोपर्यंत त्याच्यावर असलेला सर्व प्रकारचा बोजा, टॅक्सेस हे क्लिअर करून देण्याची जबाबदारी ही सेलरची आहे. बायरचे काय राईट्स आहेत, बायरचे राईट्स आहे, बायरवर लायबिलिटी काय आहे, तर बायरची जी लायबिलिटी आहे ती प्रामुख्याने
कन्सिडरेशन पास ऑन करण्याची जबाबदारी ही बायरवर आहे आणि पोझिशन घेण्याची जबाबदारी पण त्याच्यावर आहे आणि त्या सेल प्रमाणे त्या प्रॉपर्टीचा एन्जॉय करण्याचा त्याला अधिकार आहे. आता समजा अशी घटना घडली, हॅलो, आता अशी घटना घडली की आपण सेल डीड मध्ये लिहिलेलं आहे की मी एवढे पैसे देण्याची कबूल केले होते, त्याच्यापैकी पार्टली पेमेंट केलेलं आहे आणि पार्टली पेमेंट केलेलं नाही. तर या परिस्थितीमध्ये बायरकडे काय रेमेडी आहे, ती रेमेडी आपल्याला सापडेल स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट किंवा जनरल लॉमध्ये. त्याच्याकरता त्याला जी रेमेडी आहे, याच्यामध्ये अनलेस देर इज अ कंडिशन की कन्सिडरेशन पास ऑन झालं नाही तर सेल डीड रद्द झालं असं समजण्यात येईल. अशी जर कंडिशन नसेल तर बायरला तो सेल डीड कॅन्सल सेलरला तो सेल डीड कॅन्सलेशन करण्याचा अधिकार नाही. मात्र त्याला जो अधिकार आहे तो अधिकार आहे फॉर दी सूट फॉर रिकव्हरी ऑफ अमाऊंट अलॉंग विथ डॅमेजेस आणि इंटरेस्ट. या रेमेडी आहे बायर करता, सॉरी सेलर करता, त्यांनी जे पैसे दिले. बायर करता काय रेमेडी अवेलेबल आहे की समजा एखाद्या बायरची फसवणूक झाली की त्याला सांगितलं की हा प्लॉट एवढे स्क्वेअर फीटाचा आहे, एवढे स्क्वेअर फीटच त्याचा हे झालेला आहे किंवा त्याच्यावर काही बोजा वगैरे काही आढळलेला आहे. तर या परिस्थितीमध्ये बायरला पण जो राईट आहे तो राईट आहे आयदर बाय वे ऑफ कॅन्सलेशन ऑफ सेल डीड अँड रिफंड ऑफ अमाऊंट किंवा फॉर डॅमेजेस. अशा प्रकारचे हे बायर आणि सेलरला राईट आणि रेमेडी दिलेले आहे. थोडक्यात मी सेल इथपर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला याच्या व्यतिरिक्त काही शंका कुशंका असतील तर आपण केव्हाही नंतरच्या कालावधीमध्ये केव्हाही विचारू शकता. हा झाला बायर. आपण सेल जो घेतला आहे तो चॅप्टर 3 सेक्शन 54 अलॉंग विथ रजिस्ट्रेशन ऍक्ट, सेक्शन 17 बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट शेड्यूल 1 आर्टिकल 25 रजिस्ट्रेशन ऍक्ट मधल्या इतर तरतुदी ज्या आहे ज्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन कसं द्यावं लागतं 22-23, प्लेस ऑफ रजिस्ट्रेशन सेक्शन 28, डॉक्युमेंट वर सह्या अंगठी असलेले सेक्शन 32. एवढं आपण थोडक्यात कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण नेक्स्ट जो टॉपिक घेतो आहे तो म्हणजे मॉर्गेज. मॉर्गेज जो आहे तो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये जो दिलेला आहे तो आहे चॅप्टर 4 सेक्शन 58. आता मॉर्गेज जे आहे त्याच्यातही बरेच प्रकार आहेत. थोडक्यात मी प्रत्येक प्रकार सांगण्यापूर्वी मॉर्गेज म्हणजे काय, तर मॉर्गेज म्हणजे थोडक्यात माझी मालमत्ता मी कोणाला देतो आहे, कशा प्रित्यर्थ, तर मला त्याच्याकडनं पैसे घेतो आहे लोन म्हणून आणि त्या लोनच्या सिक्युरिटी पोटी मी जी मालमत्ता देतो आहे ते झालं थोडक्यात म्हणजे मॉर्गेज. मॉर्गेजर म्हणजे कोण, जो मॉर्गेजर म्हणजे जो पैसे घेतो आणि प्रॉपर्टी देतो त्याला म्हणतात मॉर्गेजर. जो पैसे देतो आणि प्रॉपर्टी ठेवतो म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे कागदोपत्री किंवा कशी त्या वेगवेगळ्या मॉर्गेजेस मध्येही त्याला म्हणतात मॉर्गेजी. जे डॉक्युमेंट होतं त्याला म्हणतात मॉर्गेज डीड. जे पैसे दिल्या जातात त्याला म्हणतात मॉर्गेज मनी. एक गोष्ट लक्षात घ्या, एक्सेप्ट परचेसर, परचेसर बाजूला ठेवू आपण. ज्यावेळेस केवळ असा शब्द येईल म्हणजे ट्रान्सफरर, परचेसर, व्हेंडर, तर या असा ज्यावेळेस किंवा ज्यावेळेस लीज येते, लेझर, असा ज्यावेळेस शब्द येतो त्यावेळेस तो हा देणारा असतो आणि ज्यावेळेस झी असा शब्द येतो तो असतो घेणारा. तर ह्या एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. थोडक्यात मॉर्गेज म्हणजे काय, तर जे लोनच्या सिक्युरिटी पोटी आम्ही तुम्हाला सांगितलं. आता याच्यात व्हेरियस टाइप ऑफ मॉर्गेजेस आहे. एक कोणीही 5 जण इथे या लवकर या.
लाजू नका, काही लाजण्यासारखं नाही, शिक्षा नाही आहे तुम्हाला. आपल्याकडे हे 5 जण उपस्थित आहे. पाटखेडकर साहेब हे ब्रांच मॅनेजर आहे आणि हे यांच्याकडे कर्ज घ्यायला आलेले आहे. त्याच्यातले हे जे पहिले आहे यांच्याकडे यांच्या प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट काय आहे की वडिलोपार्जित काहीतरी प्रॉपर्टी आलेली आहे, त्याचा 7/12 लग्नानं किंवा यांना पार्टिशन डीडनी आलेली आहे अशी प्रॉपर्टी आहे. आणि हे पाटखेडकर साहेबांकडे आले आणि पाटखेडकर साहेबांना म्हणत की मला एवढा लोन पाहिजे, मी माझी प्रॉपर्टी देतो. पाटखेडकर साहेबांनी त्यांचे डॉक्युमेंट बघितले आणि लक्षात आलं की यांच्याकडे टायटल डीड नाही आहे. तर मग आता या परिस्थितीत त्याच्याकडनं मॉर्गेज घ्यायचं आहे तर कशा प्रकारचं घ्यायचं, तर त्याच्याकरता तरतूद दिलेली आहे सेक्शन 58B ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सिंपल मॉर्गेज. या इकडे यांनी काय केलं, यांनी एक सिंपल मॉर्गेज म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं की मी हे करारनामा असतो, मी ही प्रॉपर्टी जी आहे पाटखेडकर साहेबांच्या बँकेला दिली, त्याच्या पोटी पाटखेडकर साहेबांनी मला ₹1,00,000 कर्ज दिलं, ते ₹1,00,000 कर्ज मी एवढ्या दिवसात फेडेल, ते फेडल्यानंतर हे माझं मॉर्गेज डीड परत करण्यात येईल, प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट प्रॉपर्टी रिकन्व्हेन्स करण्यात येईल, याच्यावर एवढ्या इंटरेस्ट देईल. हे जे यांनी करून दिलेलं मॉर्गेज आहे याला 58B मध्ये म्हणतात सिंपल मॉर्गेज. आलं का लक्षात? आलं लक्षात? बाबा सिंपल मॉर्गेज कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे, तुझ्याकडे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट काय आहे, तुझ्याकडे टायटल डीड नाही आहे, एक तर तुला पार्टिशन मध्ये आलेला आहे, पार्टिशनची ओरिजिनल कॉपी नाही आहे तुमच्याकडे सेल डीड नाही आहे, काही नाही, फक्त प्रॉपर्टी कार्ड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लोन तर घ्यायचं आहे पण डॉक्युमेंट नाही, तर याला मार्ग काय आहे, तर याच्याकरता जो मार्ग उपलब्ध आहे तो मार्ग म्हणजे सिंपल मॉर्गेज. सिंपल मॉर्गेज मध्ये फक्त अग्रीमेंट लिहिलं जातं, अग्रीमेंट लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन लिहिल्या जातात आणि ते मॉर्गेज डीड रजिस्टर्ड करणं आवश्यक आहे. रजिस्टर्ड करण्याकरता सेल सारख्या ज्या तरतुदी आहे म्हणजे डिस्क्रिप्शन, अमाऊंट, टर्म वगैरे या सगळं लिहिणे आवश्यकता आहे. रजिस्टर करण्याकरता सह्या, फोटो वगैरे हे सगळं यांनी करून दिले. मग पाटखेडकर साहेबांनी यांना पैसे दिले. पैसे दिल्यानंतर यांनी जर व्यवस्थितरित्या कर्ज फेडलं तर पाटखेडकर साहेब त्यांचे रिकन्व्हेन्स डीड करून यांची प्रॉपर्टी मोकळी करून देतील. नाही केलं तर वेगवेगळ्या त्या तरतुदी अंतर्गत पाटखेडकर साहेब त्या प्रॉपर्टीचा कब्जा घेऊन कारवाई करतील. आम्ही लक्षात राहतो. तू तो थांब बाबा, तुमचे मॉर्गेज राहिला कमी होत आहे का तुला? जसं सिंपल मॉर्गेज आहे तसं दुसरं मॉर्गेज आहे 58C. 58C मध्ये म्हटलेलं आहे मॉर्गेज बाय कंडिशनल सेल. म्हणजे हे काय करतात, हे आले पाटखेडकर साहेबांकडे, यांच्याकडे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट आहे, हे कर्ज घ्यायला तयार आहे, सगळं तयार आहे, पण यांना बँकेला वाटतं की बा जरा हा बदमाश मनुष्य दिसतोय, एवढ्या सहजासहजी काही आपल्याला तू बदमाश नाही चेहऱ्यावर वाटत नाही काही असं वाटलं. एक पाटखेडकर साहेबांनी त्याचा चष्मा त्या दिवशी वेगळा होता, त्यांना असं वाटलं की हा काही बरोबर नाहीये, याच्याकडनं आपण असं मॉर्गेज करून घ्यायचं आहे की हे कंडिशनल सेल. मग हे कंडिशनल सेल मॉर्गेज कसं असतं, तर ऍज गुड ऍज हे सेल डीड सारखं असतं. त्याच्यामध्ये असं असतं की ही प्रॉपर्टी मी तुमच्या नावे करून दिलेली आहे आणि त्या पोटी मला तुम्ही एवढे कर्ज दिलेले आहे. महत्वाचं म्हणजे या मॉर्गेज मध्ये पोझिशन हँडओव्हर झालेलं नसतं, काय पोझिशन हँडओव्हर झालेलं नसतं. आणि मग काय होतं की हे प्रॉपर्टी तुम्ही त्यांना त्यांच्या नावे सेल डीड करून दिली. त्याच्यामध्ये स्पेसिफिक कंडिशन मेन्शन असते की ज्या वेळेस ह्या लोनचं रिपेमेंट होईल त्यावेळेस हे सेल डीड रिकव्हरी केल्या जाईल किंवा सेल डीड मध्ये असं त्या मॉर्गेज बाय कंडिशनल सेल मध्ये असं लिहिलं असतं अपॉन रिपेमेंट ऑफ द लोन अमाउंट दिस सेल वुड बी व्हाईट. म्हणजे त्याला कुठलाही अर्थ होणार नाही. तर तुम्ही काय केलं, तुम्ही इमानदारीने कर्ज फेडलं, पाटखेडकर साहेबांचा चष्मा चुकीचा होत निघाला आणि मग तुम्ही फेडल्यानंतर त्यांनी तुमची प्रॉपर्टी तुम्हाला वापस केली. ठीक आहे मॅडम आल्या, या मॅडम. मॅडमचं तर फारच वेगळ्या प्रकारचं मॉर्गेज आहे.
त्याचा उच्चारही करताना फारच असा फारच डिफिकल्ट उच्चार आहे. असं करावं लागेल मॅडम तुम्हाला. असा त्याचा काहीतरी उच्चार होतो. हे मॉर्गेज अशा प्रकारचं आहे. याच्यामध्ये मॅडमकडे असं दिसतंय की मॅडमकडे तर प्रॉपर्टी भरपूर आहे. मॅडमला कर्जाची आवश्यकता आहे, मॅडमकडे प्रॉपर्टी ही भरपूर आहे. पण असं दिसतं की मॅडम दर महिन्याला काय आहे की इन्स्टॉलमेंट काही भरू शकत नाही. काही मॅडमकडे असं काही दिसत नाहीये की यांना अर्निंग सोर्स येतो आहे आणि मग त्याच्यातून हे दर महिन्याला पैसे भरतील वगैरे, असं काही दिसत नाहीये. पण मॅडमचं तर ही जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामधून मॅडमला भाडं भरपूर येत आहे. तर मग पाटखेडकर साहेब काय करतात की आपली चमडी बचाव आंदोलन जसं असतं ना की मग माझ्या अंगावर तर आलं नाही पाहिजे, मग याच्यात पाटखेडकर साहेब काय करतात, हे जी मी अनफॉर्च्युनेटली काय जे आहे ते म्हणतात ते मॉर्गेज करून देतो. मग त्याच्यामध्ये काय करतात, त्याच्यामध्ये असं करतात की ही प्रॉपर्टी जी आहे ही प्रॉपर्टी यांच्या नावे करतात. पण कुठले अधिकार देतात त्यांना, याच्यातनं मिळणारं उत्पन्न, रेंट, प्रॉफिट हे सगळं कोण घेणार, तुम्ही नाही घेणार. सर म्हणजे सर नाही, सरांची बँक सर तर पळून जातील एवढे पैसे मिळाले तर हे सगळे पैसे जे आहे हे सगळे पैसे त्या प्रॉपर्टी मधून मिळणारं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न इन्स्टॉलमेंट इंटरेस्ट पोटी जमा करण्यात येतं. आणि ज्यावेळेस केव्हा ते सगळे इंटरेस्ट आणि हे फिटल्या जातं त्यावेळेस ती पुन्हा प्रॉपर्टी रिकव्हरी करण्यात येते. अशा प्रकारचं तुमचं मॉर्गेज आहे. मॅडमचं आहे, मॅडमचं अजून छान मॉर्गेज आहे, त्याला नाव दिलेलं आहे इंग्लिश मॉर्गेज. इंग्लिश मॉर्गेज म्हणजे थोड्याफार प्रकारात जे आपण पहिले बघितलं होतं ते कुठे गेले, कंडिशनल सेलमध्ये ते बसलेले आहे. तशाच प्रकारचं हे पण मॉर्गेज आहे. याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की याच्यामध्ये पोझिशन हँडओव्हर केलं की त्यांच्या याच्यात पोझिशन नव्हतं ते याच्यामध्ये पोझिशनचा पार्ट येतो. ज्यावेळेस रिपेमेंट केला जातं त्यावेळेस हे पण मॉर्गेज रिकव्हरी केलं जातं. पण याच्यामध्ये काय आहे की प्रॉपर्टी ही ट्रान्सफर केल्या जाते. ठीक आहे. आता हे आतापर्यंत जेवढे मॉर्गेज सांगितले त्याच्यातला भाग असा होता की हे प्रत्येक मॉर्गेज जे आहे हे प्रत्येक मॉर्गेज रजिस्टर्ड करणं कंपल्सरी आहे. आणि त्या सगळ्या मॉर्गेजवर कंपल्सरीली 2 विटनेस हे आवश्यक आहे. हे बघा, रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये तरतूद दिलेली आहे की कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट वरती अटेस्टिंग विटनेस कंपल्सरी आहे. आपल्या इथे सेलडीडला साक्षीदार मागतात, कायद्यामध्ये साक्षीदाराची सेलडीडला गरज नाही आहे. पण 3 प्रकारचे डॉक्युमेंट असे आहे की ज्याच्यावर साक्षीदारांची गरज आहे. ते म्हणजे विल, मॉर्गेज आणि गिफ्ट. तर आतापर्यंत जे मी मॉर्गेज जेवढे सांगितले त्या मॉर्गेज मध्ये प्रत्येक मॉर्गेज हे रजिस्टर्ड असलं पाहिजे आणि त्याला 2 अटेस्टिंग विटनेस असले पाहिजे. आता हे जे मॉर्गेज आहे याला म्हणतात मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड, ज्याला अजून दुसरं नाव जे दिलेलं आहे ते आहे इक्विटेबल मॉर्गेज. इक्विटेबल मॉर्गेज हे काही मॉर्गेज म्हणून रजिस्टर्ड करण्याची आवश्यकता नसते. मॅडम आल्या, मॅडमकडे त्यांचे खूपच छान प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट आहे, त्याचं सेलडीड व्यवस्थित आहे, त्यांचे पूर्ण चेनचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे. चेनचे डॉक्युमेंट म्हणजे जुने सगळे सेलडीड व्यवस्थित आहे. तर मग पाटखेडकर साहेबांनी त्याच्यातला सुटसुटीत मार्ग काढलेला आहे की हे आपण इक्विटेबल मॉर्गेज करू. इक्विटेबल मॉर्गेज म्हणजे काय, तर ह्या मॅडम आल्या, मॅडमने त्यांचे सगळे डॉक्युमेंट पाटखेडकर साहेबांकडे दिले आणि त्यांना पाटखेडकर साहेबांनी एक मेमोरेंडम लिहिलं की मॅडम आज दिनांक या तारखेला माझ्या कार्यालयात आल्या, त्यांनी या करता लोन घेतलेलं आहे, त्या लोनच्या सिक्युरिटी पोटी त्यांनी
हे डॉक्युमेंट ओरिजिनल स्वरूपात माझ्याकडे जमा केलेले आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटचा नंबर, तारीख, डिस्क्रिप्शन, जेवढे काही डॉक्युमेंट जमा केलेले असतील त्याचा उल्लेख. हे झालं इक्विटेबल मॉर्गेज, म्हणजे मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड. पण आता हे नुसतं म्हणजे 2016 पूर्वीची परिस्थिती अशी होती. 2016 पूर्वीची परिस्थिती अशी होती की मॉर्गेज म्हणजे डिपॉझिट ऑफ टायटल डीड केल्यानंतर मॅडमला पुन्हा घरी जायचं, घरून एक पत्र लिहायचं आणि ते रजिस्टर्ड पोस्टाने पाटखेडकर साहेबांना पाठवायचं. त्याला म्हणायचं असतं कन्फर्मेशन ऑफ मॉर्गेज. म्हणजे काय, मॅडम म्हणतील की मी आली होती, या तारखेला तुमच्याकडे आली होती आणि हे डॉक्युमेंट मी तुमच्याकडे जमा केलेले आहे आणि ते या लोन करता सिक्युरिटी म्हणून जमा केलेले आहे. ही होती 2016 पूर्वीची परिस्थिती. आजची परिस्थिती अशी आहे की हे मॉर्गेज केल्यानंतर सेक्शन 82B रजिस्ट्रेशन ऍक्टचं सेक्शन 82B आहे. त्याप्रमाणे मॅडमला काय करावं लागेल, सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जावं लागेल आणि तिथे एक नोटीस ऑफ इंटिमेशन, नोटीस ऑफ इंटिमेशन जे 16 पूर्वी जे मॅडम पोस्टाने पाठवायच्या तर ते आता असं करावं लागतं, सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन कन्फर्मेशन द्यावं लागतं की बा मी अशी केली होती आणि असे डॉक्युमेंट जमा केलेले आहे. हे झालं पूर्ण इक्विटेबल मॉर्गेजची प्रोसिजर. अशा प्रकारचे हे 5 मॉर्गेज आहे. थँक्यू मॅडम. आता याच्या व्यतिरिक्त अजून एक मॉर्गेज आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक मॉर्गेज आहे, त्याला नाव दिलेलं आहे अॅनोमलस मॉर्गेज. म्हणजे काय की या सगळ्या मॉर्गेज मध्ये जे काही नाही आहे असं कुठलं तरी एक मॉर्गेज केलं, या सगळ्या व्यतिरिक्त कुठलं तरी एक डॉक्युमेंट करून मॉर्गेज केलं तर त्याला नाव दिलेलं आहे अॅनोमलस मॉर्गेज. आता हाय झाले मॉर्गेजेसचे प्रकार. मॉर्गेज समजताय ना की कट्टा येत आहे, समजताय ना. हे झाले मॉर्गेजेसचे प्रकार आणि याच्यामध्ये मॉर्गेजरची राईट्स अँड लायबिलिटीज काय आहे, बँकेचे काय अधिकार आहे आणि बॉरोवरचे काय अधिकार आहे. बँकेचे जे अधिकार आहे इन केस ऑफ डिफॉल्ट मॉर्गेज प्रॉपर्टीचा पूर्वीची पद्धत होती. पूर्वी ही कोर्टामध्ये येऊन सूट दाखल करायचे, प्रॉपर्टी विक्री झाल्यानंतर ती प्रॉपर्टी हरास करायची वगैरे, ही पहिलीची प्रोसेस होती. ज्यावेळेस पासून सरफेसी ऍक्ट आला त्यावेळेस पासून बँकेला ही सगळी प्रोसेस करण्याची गरज नाही. सिम्प्लिसिटर 1.13.2 ची नोटीस, 1.13.4 ची नोटीस, त्याच्यानंतर ऑप्शन, जर पैसे भरले तर ठीक, नाही तर ऑप्शन, सेल सर्टिफिकेट आणि झालं पैसे वसूल. ही आताची प्रोसेस. मॉर्गेजरचे काय, मॉर्गेजी कर्जदाराचे काय अधिकार आहे, तर कर्जदाराचे अधिकार असे आहे की वेळोवेळी पैसे भरल्यानंतर त्याचे स्टेटमेंट घेणे, सर्टिफिकेट घेणे, मॉर्गेज ज्यावेळेस मॉर्गेज मध्ये आपण पूर्ण रिपेमेंट करतो त्याच्यानंतर रिलीज डेट करून घेणे, रिलीज डेट करून घेणे, प्रॉपर्टीचे जसं मॅडमने टायटल डिपॉझिट केले होते ते सगळे परत घेणे, हे मॉर्गेजचे अधिकार आहे. अशा प्रकारचा हा थोडक्यात सेक्शन 58 मॉर्गेज आहे. आपण बघितलं आतापर्यंत चॅप्टर 3 बघितलेला आहे, चॅप्टर 4 बघितलेला आहे. आता आपण बघूया चॅप्टर 5. 5 जो दिलेला आहे तो लीज दिलेला आहे. लीजचा जो सेक्शन आहे तो सेक्शन 105 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. लीज करताही ज्या तरतुदी, जसं मी सांगितलं की सेल करता या सगळ्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये ज्या प्रोसिजर रजिस्ट्रेशन ऍक्टच्या आपण सेल करता फॉलो केलेले आहे त्या सगळ्या तरतुदी सगळ्या याच्या करता, म्हणजे मग तो सेल असो, मॉर्गेज असो, एक्सेप्ट इक्विटेबल मॉर्गेज,
एक्सचेंज असो, गिफ्ट असो, लीज असो, त्याच्याकरता रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सगळ्या तरतुदी लागू आहे. मॉर्गेज करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो. या सगळे मॉर्गेज जे आहे एक्सेप्ट इक्विटेबल मॉर्गेज जे रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्याच्याकरता स्टॅम्प ड्युटी जी भरावं लागतं, त्याच्याकरता सेपरेट आर्टिकल आहे. हे जे सगळे बाकीचे जे मॉर्गेजेस आहे एक्सेप्ट इक्विटेबल मॉर्गेज, त्याच्याकरता आहे आर्टिकल 40 शेड्यूल 1 आर्टिकल 40. आणि जे मॅडमचं मॉर्गेज होतं इक्विटेबल मॉर्गेज, त्याच्याकरता स्टॅम्प ड्युटी द्यावं लागते शेड्यूल 1 आर्टिकल 6. त्याच्यामध्ये स्लॅब दिलेले आहे की इतकं लोन असेल तर इतके टक्के, इतकं लोन असेल तर इतके टक्के, त्याच्याप्रमाणे त्या स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते. आता आपण जो आलेला आहे सेक्शन 105 लीज. जसं आपल्याला सेल मध्ये सेलर आणि परचेसर पाहिजे असतो, तसा इथे लीज मध्ये पाहिजे असतो लेझर लेझी, म्हणजे देणार घरमालक आणि घेणार हा भाडेकरू. तर लेझर म्हणजे मालक, लेझी म्हणजे भाडेकरू. प्रॉपर्टी जी आहे त्याला म्हणतात लीज प्रॉपर्टी. जो डिस्क्रिप्शन टाकतो त्याला म्हणतात लीज प्रॉपर्टी. भाडं जे असतं त्याला म्हणतात लीज मनी किंवा रेंट. याच्याकरता जे पॅरलल जे कायदे येतात, म्हणजे जे इतर कायद्यांचा विचार करावा लागतो आपल्याला, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ऍक्ट आहेच, बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट आहेच. याच्या व्यतिरिक्त जो एक ऍक्ट अजून येतो तो येतो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट. तर ज्यावेळेस केव्हा लीज हा शब्द येतो त्यावेळेस आपल्याला याच्यासोबत जो ऍक्ट एक अजून वाचायचा आहे तो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट. आता हे जे लीज डॉक्युमेंट आहे हे कंपल्सरीली रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे किंवा नाही. तर माझं त्याच्यावर म्हणणं असेल, जरी रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचं लीज असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, असं रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये म्हटलेलं आहे. परंतु रजिस्ट्रेशन ऍक्ट नंतर जो सबसिक्वेंटली ऍक्ट आला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट, त्याच्या ज्या तरतुदी जी आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे हा सबसिक्वेंट ऍक्ट असल्यामुळे आणि स्पेशल ऍक्ट असल्यामुळे याच्यातल्या तरतुदी ज्या आहे त्या रजिस्ट्रेशन ऍक्ट वर ओव्हरराईड होईल. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं असं आहे की एव्हरी लीज अग्रीमेंट हे रजिस्टर करणं आवश्यक आहे. आणि जर या महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टचा जर आपण विचार केला तर त्याच्यात अशी देखील तरतूद आहे की जर लीज डीड ही रजिस्टर्ड केली नाही, ऑफेन्स आहे तो भाग निराळा, पण त्या परिस्थितीमध्ये भाडेकरू काय म्हणतो ते सत्य समजल्या जाईल अनलेस कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. म्हणजे समजा असं आहे की जर घरमालक म्हणतोय की आमचा भाडेकरांनामा हा 11 महिन्याचाच होता, हा संपला, आणि भाडेकरूचं म्हणणं आहे की ह्या करार 11 महिन्याचा नव्हता, आमचा 5 वर्षाचा आहे आणि हा संपला नाही. एव्हिडन्स अनलेस असा काही एव्हिडन्स आला नाही रेकॉर्डवर, तर भाडेकरू फक्त जर म्हणतोय की नाही हा आमचा 5 वर्षाचा होता तर ते सत्य म्हणलं जातं. कारण घरमालकाची ही जबाबदारी असते की ह्या रेंट अग्रीमेंट जी आहे, लीज जी आहे हे रजिस्टर्ड करण्याची गरज आहे आणि ती केली, त्यांनी ती जबाबदारी पार पडली नसल्यामुळे भाडेकरू जो म्हणतो ते सत्य समजले जाईल, अशी या कायद्यामध्ये स्पेसिफिक तरतूद आहे. तर ज्यावेळेस केव्हा सेक्शन 105 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीज ऍक्ट, सेक्शन 17 रजिस्ट्रेशन ऍक्ट हाचा जर विचार केला तर माझं असं म्हणणं आहे की लीज डीड रिस्पेक्टिव्ह ऑफ पिरियड ही कंपल्सरीली रजिस्टर्ड केल्या गेली पाहिजे. जशा या सेल डीडच्या तरतुदी आहेत तशाच याच्यामध्ये आल्या पाहिजे. जसं देणार म्हणजे लेझर, घेणार म्हणजे भाडेकरू म्हणजे लेझी, डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी मग त्याच्यामध्ये आला सर्वे नंबर, प्लॉट नंबर, एरिया, कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर यायला पाहिजे टेन्युअर, हा किती वर्षाचा दिला आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं पाहिजे भाडं, मग त्याच्यामध्ये वाढ असेल की नाही,
भाग असेल तर किती असेल, किती दिवसांनी असेल, आणि डिफॉल्ट इन केस ऑफ डिफॉल्ट टर्मिनेशन हे कशा प्रकारचं असलं पाहिजे. आता समजा नुसतं असा हा झाला, लीज अग्रीमेंट झाला, रजिस्टर केला, ताबा एकमेकांना पासऑन केला, भाडेही व्यवस्थित देतात आहे. लीज संपल्यानंतर जर खाली करायचं असेल तर त्याच्याकरताही कंडिशन सॅटिस्फाय करावं लागतात. त्या म्हणजे ज्या काही सेक्शन 25 आहे नक्की आठवत नाही मला, पण ज्या तरतुदी दिलेल्या बोनाफाईड नीड वगैरे या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या फॉलो करावं लागतात. जोपर्यंत घरमालकाला खाली करून घेण्याकरता ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या म्हणजे डिफॉल्टिंग रेंट असेल तर त्याला 90 डेजचा पिरियडची नोटीस द्यावी लागते. त्याच्यामध्ये त्याला भाडं आलं तर त्याचा डिफॉल्टचा क्लॉज जो आहे तो उरत नाही. जर त्याला स्वतःच्या वापराकरता पाहिजे असेल तर मग बोनाफाईड नीडच्या आधारावर तो खाली करून घेऊ शकतो. या तरतुदी सगळ्या दिलेल्या आहेत त्या महाराष्ट्र रेंट ऍक्ट मध्ये आहे. लीज डीड मध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की लीज डीड ही कंपल्सरी रजिस्टर्ड असली पाहिजे, टेन्युअर असला पाहिजे. भाडेकरूला ही लीज झाल्यानंतर राईट ऑफ एन्जॉयमेंट ऑफ प्रॉपर्टी हा तिथपर्यंत म्हणजे त्याला त्याचा उपभोग घेता येतो. लीज डीडचा कालावधी वेगवेगळे काउंटरबली जजमेंट आहे, पण जर लीज डीडच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने भाडेकरूचा मृत्यू झाला तर ती लीज डीड त्याच्या वारसांना देखील कंटिन्यू राहते, जी लायसन्स मध्ये नाही आहे, म्हणजे ऍज ऑफ राईट नाही आहे. तर अशा प्रकारे हा लीज आहे. याचाच एक धोरण आहे, तो आहे जेव्हा त्या डॉक्युमेंटला म्हणतात लिव्ह लायसन्स. लिव्ह लायसन्स हे काही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये डिफाईन केलेलं नाहीये, ते आहे इजमेंटरी ऍक्ट मध्ये आलेलं आहे. याच्यात लायसन्सर म्हणजे जो देणारा आहे तो लायसन्सर, घेणारा आहे तो लायसन्सी. त्याच्यामध्ये उल्लेख जो रेट येत नाही त्याच्यामध्ये येतं लायसन्स फी, म्हणजे वापरापोटीची फी म्हणून येतो. डॉक्युमेंट ते पण कंपल्सरीली रजिस्टर्ड करण्याची आवश्यकता आहे. फक्त आता या दोन याच्यातला फरक कसा आहे लिव्ह अँड लायसन्स याच्यामध्ये, की खाली करून घेतानाचा जो मुद्दा येतो की टेन्युअर संपल्यानंतर खाली करून घेण्याचा मुद्दा जो येतो, ज्यावेळेस लीज अग्रीमेंट असेल त्यावेळेस त्याचं ज्युरिडिक्शन येतं स्मॉल कॉज कोर्ट म्हणजे सिव्हिल ज्युडिशियल डिव्हिजन, आणि ज्यावेळेस लिव्ह अँड लायसन्स असेल त्यावेळेस त्याचं ज्युरिडिक्शन येतं कॉम्पिटंट अथॉरिटी, असं ऍक्ट मध्ये म्हटलेलं आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे आपल्या अकोला शहरात फक्त मर्यादित जर विचार केला तर रेसिडेन्शियल डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा त्याचा कॉम्पिटंट अथॉरिटी समजला जातो. हा झाला थोडक्यात लिव्ह अँड लायसन्स. नेक्स्ट आपण जो चॅप्टर आहे 1, 2, 3, 4 नंतरचा जो येतो तो म्हणजे एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे खूप छोटा आहे. एक्सचेंज सेक्शन 118 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. एक्सचेंज मध्ये काय असतं की जसा सेल असतो तशाच प्रकारचा आहे, फक्त काय होतं की ही एक प्रॉपर्टी आहे, ही एक प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी हा याला देतोय आणि याच्याकडनं ही प्रॉपर्टी घेतोय, म्हणजे एकमेकांच्या प्रॉपर्टीच्या ज्या अदला बदली जे होतात त्याला म्हणतात एक्सचेंज, आणि तो डिफाईन केलेला आहे सेक्शन 118 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. आता याच्यामध्ये असं झालं की ए या व्यक्तीने त्याची प्रॉपर्टी बी ला दिली, बी यांनी याची प्रॉपर्टी ए ला दिली, पण पुढे असं लक्षात आलं की या एने आपली फसवणूक केलेली आहे, मुळात त्याला ती प्रॉपर्टी देण्याचा अधिकार नव्हता. तर या परिस्थितीमध्ये हा जो ज्याची फसवणूक झाली त्याला अधिकार असतो की त्यांनी त्यांना जी प्रॉपर्टी एक्सचेंज मध्ये दिलेली आहे ती त्याला पुन्हा स्वतःकडे मागण्याचा अधिकार असतो. असं होऊ शकत नाही की बाबा माझी प्रॉपर्टी गेली, माझ्या हातात काहीच नाही आलं, तर त्याला जी रेमेडी आहे ती म्हणजे त्यांनी जी एक्सचेंज मध्ये प्रॉपर्टी दिलेली आहे ती परत मागण्याची त्याच्याकडे रेमेडी आहे. दोन्ही करता म्हणजे कोणालाही ती अदला बदलीमध्ये एकाला फसवणूक झाली तर त्याला त्याची मूळ प्रॉपर्टी परत मागण्याचा अधिकार आहे. ही झाली एक्सचेंज. आणि लास्टली जे कन्क्लूड करतोय ते म्हणजे गिफ्ट कन्क्लूड करतोय. गिफ्ट हे डॉक्युमेंट जे आहे याच्यातला बेसिक रिक्वायरमेंट जे आहे, जो गिफ्ट देतो त्याला म्हणतात डोनर, जो रिसिव्ह करतो त्याला म्हणतात डोनी. गिफ्ट मध्ये इसेन्शियल इन्ग्रेडियंट जे आहे ते म्हणजे
It should be without consideration. It should be in writing. It should be attested by 2 witnesses. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्सेप्टन्स. जर गिफ्टला ऍक्सेप्टन्स नसेल तर ते गिफ्टेड हे व्हॉइड समजलं जातं. तर आता गिफ्ट कसं करायचं, तर गिफ्ट हे रायटिंग मध्ये ज्या रजिस्ट्रेशन ऍक्टच्या जेवढ्या तरतुदी आहेत त्या रजिस्ट्रेशन ऍक्टच्या तरतुदी सगळ्या फॉलो करणं, म्हणजे देणार घेणार, डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी, का देतो आहे, कशापोटी देतो आहे याचा उल्लेख, की नॉर्मली प्रेमापोटी सांभाळ केला म्हणून, आठवण म्हणून असं असतं. शेवटचा जो त्याच्यातला पार्ट आहे की त्याच्यामध्ये एक वाक्य हे शेवटी सहीच्या ठिकाणी आलं पाहिजे, ते म्हणजे मी बक्षीस स्वीकारलो. जोपर्यंत ते स्वीकारल्या जात नाही तोपर्यंत ते व्हॅलिड गिफ्ट समजल्या जात नाही. अशा प्रकारच्या या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी म्हणजे कसं आहे तुला, जर तुम्ही असा वेळ दिला, म्हणजे मी खूप वर्षापूर्वी वाचलेलं आहे, जरा वेळ दिला तर मी तुम्हाला म्हणजे कोणाची तरी मदत घ्यावी लागेल मला त्याच्यातली, जर असेल तर मी त्याच्यावर सांगू शकतो. मला आता सांगा 5 मिनिटं आहे ना वेळ? 5 मिनिटं. परीक्षेला खरोखर कोण कोण बसले, किती बसलेले आहे? जे परीक्षेला बसलेले आहे त्यांना त्यांच्याकरता जे सांगते ते थोडक्यात लक्षात घ्या, किंवा असं जरुरी नाही की परीक्षेला बसलेला आहे त्यांनीच लक्षात घ्यायचं, सगळ्यांनी लक्षात घेतलं तरी काही हरकत नाही. आज मी तुम्हाला जेव्हा काही सांगितलेलं आहे त्याच्यावर मी एक प्रश्नावली तयार केलेली आहे, छोटीशी प्रश्नावली केलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त 28 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यासोबत मी अँसर की पण दिलेली आहे. फक्त ती अँसर की तुम्ही स्वतःची सतत बुद्धी वापरून बाजूला ठेवायची. अभ्यास करतानाची एक तरतूद नेहमी लक्षात घ्यायची की जर आपल्याला कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे तर उत्तर हे पहिले आपण स्वतः शोधायचं आहे. अँसर की ही बाजूला ठेवा. जे प्रश्न आहे त्याच्यातला समजा जो काही प्रश्न असेल तुम्ही लक्षात घ्यायचं की हा प्रश्न कशावरचा आहे, कुठल्या ऍक्ट वरचा आहे, किंवा कुठल्या, मी ही जी प्रश्नावली बनवली आहे फक्त ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीवरच बनवलेली आहे आणि आज जे बोललेले आहे तेवढ्यावरच बनवली आहे. तुम्ही काय करायचं की ही प्रश्नावली घ्यायची, समोर स्वतःच्या पेऱ्यात ठेवायचा, पेऱ्यात बघून त्याच्यातून उत्तर शोधून मग उत्तर लिहायचं आणि मग ते कन्फर्म करायचं. तसं नका करू. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला कुठल्याही ऍक्टचा अभ्यास म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना प्रयत्न असा करा की स्वतः जे डीजेच्या परीक्षेला बसले आहेत त्यांच्याकरता स्पेसिफिकली सांगतो, तुम्ही स्वतःच्या मनाने एखादा ऍक्ट घेतल्यावर त्याच्यावर स्वतःच्या मनाने प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं उत्तर स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा. असं जर केलं तर तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. दुसरी गोष्ट, हे जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये, मी काही डीजीची परीक्षा दिली नाही, एकदा दिली होती अशीच दिली होती अभ्यास न करता, नापास झालो होतो. पण जर अभ्यास करून जर तुम्ही हे केलं तर मी तुम्हाला 100% सांगतो की तुम्हाला कुठल्याही अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला पुस्तक उघडून बघण्याचं काम पडणार नाही. तुम्हाला पटकीने आठवेल की हे कुठे दिलेलं आहे, या कुठल्या सेक्शन मध्ये आहे, कुठल्या चॅप्टर मध्ये आहे, याच्यातल्या तरतुदी काय आहे. तुम्हाला पुस्तक मग तुम्ही नंतर रेफर करा. जर अशा प्रकारच्या सवय लागली तर मग हे पुस्तक हे नंतर रेफर करायचं. जर तुम्हाला एकदम घेऊन विचारलं तर पटकीने तुम्हाला लक्ष झालं पाहिजे हा चॅप्टर 7 मध्ये आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या चॅप्टर 7 मध्ये आहे, याच्यातलं सेक्शन हा आहे 120 आहे, याच्यातले इन्ग्रेडियंट हे आहे. मग तुम्ही ते झाल्यावरती बरोबर त्या सेक्शन उघडा आणि मग अभ्यास करा. असं जर केलं तर तुम्हाला हे आयुष्यभर
तुमच्या लक्षात राहील. कृपया करून दोनच मिनिटं, सॉरी वेळेची मर्यादा आहे. कृपया करून कोणीही इराणच्या बातमी लागू नका. इराण हा खूप चांगला आहे, उपयुक्त आहे, सगळं मान्य आहे, पण त्याच्यामुळे तुमच्या बुद्धीला एक चालना देण्याची जी सवय आहे ती सवय तुटते आणि आपल्याला मग ती सगळं रेडीमेडची सवय लागते. मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. ज्यावेळेस मी ज्युनियर होतो, माझे गुरु म्हणजे राजन देशपांडे साहेब, त्यांच्या ऑफिसला असताना मला सर असे गठ्ठा देऊन द्यायचे आणि म्हणायचे की आपल्याला या केसेस मध्ये सायटेशन शोधायची आहे. त्यावेळेस काही कॉम्प्युटर नव्हतं किंवा सॉफ्टवेअर नव्हतं, काही नव्हतं. मग हे सायटेशन शोधायचे कशी, त्याची जी टेक्निक होती, तर आपल्याला आपली केस माहिती झाली की ही केस जी आहे ही स्पेसिफिक रिलीफ मधली आहे, याच्यामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स मागितलेलं आहे, आपण प्लेटिफ आहे, डिपेंडेंट आहे, हे आपल्या डोक्यात आलं. मग आपल्या फॅक्ट्स लक्षात आल्यावर आपण काय करायचं आणि काय करायचं म्हणजे की सगळ्यात पहिले घ्यायचं डायजेस्ट घेतल्यानंतर त्याच्यातला तो डायजेस्ट मध्ये जाऊन फक्त त्या रिलेव्हंट सेक्शन मध्ये जाऊन डायजेस्ट मध्ये फक्त प्लॅसिटम दिलेले असायचे. ते प्लॅसिटम वाचायचे. लक्षात आलं की हा प्लॅसिटम आपल्या कामाचा आहे, मग पुस्तक काढायचं आणि मग वाचायचं ते जजमेंट कामाचं आहे की नाही. पण हे करत असताना काय व्हायचं की डायजेस्ट मध्ये जेव्हा तुम्ही पुस्तक असं चाळता, केव्हाही तुम्ही पुस्तक चाळता त्यावेळेस तुमची ज्यावेळेस त्याच्यावर नजर जाते त्यावेळेस तुम्हाला अचानक लक्षात येतं हे सायटेशन तर या केसमध्ये नाही, आपल्याला त्या केसमध्ये कामाचं आहे. लगेच नोट केल्यावर तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर हळूहळू जसे कॉम्प्युटर आले, सॉफ्टवेअर आले, तर मग काय झालं की एक स्पेसिफिक सर्च झाला. त्याच्यामुळे जी वाचनाची आणि जास्ती रिसर्चची सवय होती ती तुटली. आता त्याच्याही पेक्षा अजून तुटली की फक्त टाका AI वर आणि ही जरी हा इझी गोल आहे, पण याच्यामुळे आपली रिसर्चची सवय जी आहे ती तुटते आहे आणि ती तुटायला नको. दुर्दैवाची बाब आहे की आपणच नाही तर जजेस मंडळी त्याचा वापर करतात नाही, जे की आपल्या न्यायाच्या कामाच्या दृष्टीने चुकीचं आहे. आपण तरी एक सुजाण नागरिक म्हणून, चांगले वकील म्हणून त्याचा वापर तुम्ही करा, निश्चितपणे करा. केव्हा करा, पहिले तुम्ही सगळा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची मदत घ्या. सुरुवातीला त्याची मदत घेऊ नका.